नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब फ्ली मार्केटमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्या गिफ्टिंग पार्टनर्सना ना एकत्र आणण्यासाठी आपण काहीतरी करावं असं आमच्या मनात आलं आणि मग काय, दिल के करीब फ्ली मार्केटची कल्पना सुचली. आपल्या सगळ्या गिफ्टिंग पार्टनर्सना जेव्हा ही कल्पना आम्ही ऐकवली ना, तेव्हा सगळ्यांनी ही कल्पना उचलूनच धरली आणि आज ते आमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. चला तर मग आपल्या फ्ली मार्केटला भेट देऊया आणि आपल्या सगळ्या लाडक्या गिफ्टिंग पार्टनरशी भरपूर मनसोक्त गप्पा मारूया. चला. आपल्या एपिसोडमध्ये बघता आपण एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य हे पुस्तक आपल्या सगळ्या सेलिब्रिटीजना देतो आणि त्यांचं आयुष्य एकदम आनंदमयी करतो. ते करणारी आपली लाडकी मैत्रीण, जी मी नेहमी सांगते रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे, ती माझी लाडकी निलमा अमित. हॅलो निलमा, कसं वाटतं इथे येऊन? आणि मला जरा तुझ्या सगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल सांगू शकशील का? आणि ऑलरेडी तुझे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही आमच्या सेलिब्रिटीजना देतो आणि त्यांना खूप आवडतात. ते आपल्याला फीडबॅकसुद्धा देतात की ते सगळे जे क्रिस्टल्स असतात किंवा एंजल्स असतात ते वापरतात आणि त्यांना खूप फरकसुद्धा पडतो. काय सांगशील? मला आज खूप छान वाटतं आहे आणि त्यांचे फीडबॅक्स मला पण मिळतात, कारण तुम्ही नंबर देता त्यांना, तर ते व्हॉट्सॲप करतात मला आणि विचारतात बऱ्याचशा गोष्टी क्रिस्टल्सबद्दल आणि त्यांचे अनुभव पण शेअर करतात माझ्याबरोबर. तर आज मी वेगवेगळ्या क्रिस्टल फॉर्म्स आणले आहेत, जसं की हे क्लस्टर आहे, हे पाम स्टोन्स आहेत, की हे आपण हातात खिशात ठेवू शकतो, कधी वाटलं की हातात पकडून आपण त्याचा यूज करू शकतो. टंबल्स आहेत, एंजल्स आहेत, वॉन्ड्स आहेत, स्पियर्स आहेत असे, आणि ब्रेसलेट्स तर आहेतच, भरपूर सारे ब्रेसलेट्स आहेत आणि पिरॅमिड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. लॅम्प्स पण आहेत फॉर अ चेंज. हे लॅम्प्स आपण घरात लावून वी कॅन क्लिन्स द एनर्जी ऑफ द होल हाऊस किंवा ऑफिस स्पेस, आणि स्पेशली दिवाळीकरता दिवे आहेत. सो हे दिवे डबल, आपण दिवा तर लावतोच, परत क्रिस्टलचा पण इफेक्ट दिवा लावल्यावर मिळतो. सो इट स्प्रेड्स मोर पॉझिटिव्हिटी आणि मोर इफेक्टिव्ह होतात दिवे. वा, मस्तच. आणि माझं पुस्तकसुद्धा आहेच आज. तुझं पुस्तक आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं, आम्ही सगळे वाचतो सुद्धा. इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये जे रोज म्हणजे जगताना जे अडथळे येतात त्याच्यावरती खूप छान उत्तम तोडगे टूल्स तू त्याच्यात दिलेले आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो हा आपला तळमजल्यावरचा दुसरा स्टॉल आहे. डॉक्टर कल्याणी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि श्री आयुर्वेद हा त्यांचा ब्रँड आहे. सो आपण त्यांनाच विचारूया कोणकोणते प्रॉडक्ट्स त्यांनी आज इथे दिल के करीब फ्ली मार्केटमध्ये आणलेत.
नमस्कार, थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. इथे आपण फेस वॉश आहे जो गेल्या 3 वर्षापासून आपण इथे बनवतो. आपल्या क्लिनिकमध्ये सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनवतो. याच्यामध्ये आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, त्यामध्ये कडुनिंबाचा पाला त्याचा आपण स्वरस करून बनवत असतो. त्याच्यानंतर कंडिशनिंग शॅम्पू, त्यामध्ये ॲलोवेरा वापरत असतो. लिप केअर जे आहे त्यामध्ये शतावरी आणि ज्येष्ठ मधाचं तूप सिद्ध करून त्याचं लिप बाम बनवला जातो. आणि काही शिया बटर आणि चारकोल बेसमधील साबण आहे, त्याच्यात उटणं वापरले जातं. त्याच्यानंतर फेस पॅक आहे जे आपण फ्रेशली बनवतो. त्याच्यामध्ये सर्व स्किन टोन चांगला व्हावा यासाठी औषधं टाकलेली आहेत. हितायू क्रीम म्हणून आहे, हे माझं खूप वर्षापासून आहे. याच्यामध्ये आम्ही मोस्टली अँटी फंगल, पिंपलचे काही येणारे पिंपल्स असतील ते सुद्धा न येताच गायब होतात, इतकं ते चांगलं आहे. त्याच्यानंतर पाईल्स असेल, फिशर असेल, त्याच्यावरसुद्धा ते चांगलं काम करतं. शतावरी कल्प आहे, तो पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने बनवतो, त्यामुळे त्याचे रिझल्ट उत्तम असतात. लॅक्टेटिंग मदर किंवा नवीन ज्या मुली असतील अडोलेसंट ग्रुपमधील त्यांना पण खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्याच्यानंतर एक हेल्दी मिक्स म्हणून आमचं प्रॉडक्ट आहे, गेल्या 3 वर्षापासून सर्व लहान मुलं वापरत आहेत आणि हाईट वेट आणि ओव्हरऑल न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणून छान काम करतं. याच्यात प्रोटीन म्हणून नाही आहे, हे तर ज्वारी नाचणीचं पीठ म्हणून बेस म्हणून वापरलं आहे. खारीक आणि गोड येणं म्हणून वापरलं आहे. चॉकलेट फ्लेवर 100 ग्रॅमला फक्त 5 ग्रॅम एवढाच वापरलेला आहे. मुख्यतः याच्यामध्ये शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मी, गिलोय सत्व, हळद आणि सुंठ ही औषधं वापरली आहे, त्याच्यामध्ये अधिक गुणकारी आहे. तर याचा छान आहेत रिझल्ट, नक्की वापरून बघा. आणि आम्हाला ही संधी दिली फ्ली मार्केटमध्ये दिल के करीबसाठी, तर खूप खूप धन्यवाद त्यासाठी. थँक्यू सो मच, थँक्यू. सो दिल के करीब फ्ली मार्केटच्या आपण 3rd काउंटरवरती आलेलो आहोत आणि इथे माझी अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे, ती म्हणजे सरिता पेडणेकर. आणि शाकूज हा तिचा ब्रँड आहे, पार्ल्यातला ब्रँड आहे आणि अतिशय ऑथेंटिक प्युअर लेदरचे प्रॉडक्ट्स ती बनवते. सरिता, काय सांगशील तुझ्या प्रॉडक्ट्सबद्दल आणि आज काय काय बघायला मिळतं इथे? ॲक्च्युली माझ्याबद्दल सगळ्यांना सगळंच माहिती आहे. पहिल्यांदाच ह्या उपक्रमाबद्दल थँक्यू व्हेरी मच, कारण आम्ही प्रेक्षक आणि आम्ही बोललं जातो आहे समोरासमोर, त्याच्यामुळे आज मी तसेच कमी प्रॉडक्ट आणलेत. वॉलेट्स आणलेत, लेडीज जेंट्स, नंतर पाउचेस आणलेत. हे फार महत्त्वाचे पाउचेस आहेत, कारण हे मल्टीपर्पज आहेत. हे जेंट्स लेडीज कोणीही वापरू शकतं आणि गिफ्टिंगला मेन बरे पडतं, कारण इकॉनॉमिकल आहे. आणि थोडेफार स्लिंग्स आहेत आणि लेदरचे आहेत. माझ्याकडे जेंट्स लेडीज लेदर 90% लेदर आहे आणि 10% नॉन लेदर आहे. आणि लेदर म्हणजे इट्स अ प्युअर लेदर, इट इज नॉट PU लेदर, आर्टिफिशियल लेदर किंवा इम्पोर्टेड लेदर नाही, इट्स अ लेदर. सो यू कॅन यूज इट इन अ मॉन्सून आणि इट्स अ गुड लेदर. आणि हा माझा नवीन कन्सेप्ट आहे. दिस इज कॅनव्हास अँड लेदर. It's a good quality of canvas. It is means I made for the back. So it's a soft also and this leather also. So you can use it in monsoon also. Okay. This is a new invention. नाईस, मस्त. तुझे सगळे प्रॉडक्ट्स आम्हाला खूप आवडतात. ऑल द बेस्ट आणि भरपूर खप होऊ दे सगळ्यांचा दिल के करीब फ्ली मार्केटमध्ये. आणि हे आपलं पहिलंच आहे सरिता, सो मेनी मोर टू कम. एक्झॅक्टली. थँक्यू. थँक्यू. सो आपण आणखीन एका काउंटरवरती आत्ता आलेलो आहोत आणि हा आहे आपल्या आणखीन एका दिल के करीब मैत्रिणीचा, अर्चना देशपांडे, आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे पॉटरी डेन. मला इतकं बरं वाटतंय अर्चना, आज सगळ्यांना मी प्रत्यक्षात भेटते. एरवी मी कॅमेरासमोर बसलेली असते आणि तुमचे सगळ्यांचे गिफ्ट्स इतकं प्रेमाने तुम्ही देता सगळ्यांना, ते फक्त देत असते, पण आज मी सगळ्यांना भेटते. आय एम सो हॅपी. वी आर हॅपी टू. आणि इवन इंटरव्ह्यूमध्ये पण एवढं सगळं दाखवता नाही येत. 2-3 गोष्टी आपण एक्सप्लेन करतो, कसं करतो त्याची प्रोसेस एक्सप्लेन करतो, पण इथे म्हणजे असं नाटकासारखं आहे ना, लाईव्ह फीडबॅकही मिळतो क्लायंटचा आणि तुझा पण फीडबॅक महत्त्वाचा असतो. त्यामुळे खूप मजा येते फ्ली मार्केटमध्ये. आणि लोक मुख्य म्हणजे ह्या फ्ली मार्केटचं विशेष मी सांगू इच्छिते की युजली एक्झिबिशनमध्ये आम्ही जातो तर ब्रँड आम्ही बोलतो की हा ब्रँड आम्ही असं करतो तसं करतो, नवीन डिझाईन्स काय, पण दिल के करीबचा जो काही क्लायंट इथे येतोय त्याला ब्रँड सगळे माहिती आहेत आणि त्याला तो ब्रँड कशाबद्दल फेमस आहे किंवा त्याचं USP काय आहे हे सगळं तू इतकं व्यवस्थित सांगत असतेस ओव्हर द टाईम की आम्हाला काही बोलावंच वाटत नाही आहे. आणि ते लोक येत आहेत, त्यांना माहिती आहे आमचे ब्रँड्स काय आहेत आणि ते खरेदी करत आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे या फ्ली मार्केटबद्दल. सो आज काय काय आहे इथे?
आज फेस्टिव्ह कलेक्शन आहे. नेहमीप्रमाणे आमचे जे मेन बेस्ट सेलर्स असतात, सूप कप्स, टी सेट्स, कॉफी मग्स, हे तर आहेतच, पण मेनली दिवाळी कलेक्शन आहे. फेस्टिव्ह कलेक्शन जे आम्ही पेस्टल्समध्ये केलेले आहेत. फॉर स्नॅक्स आणि डिनर सेट्स, प्लॅटर्स सगळे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि त्याचा लाभ घ्या. खूप छान आहे कलेक्शन आणि आय एम व्हेरी शुअर या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन आहे स्टॉकमध्ये. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप छान भरपूर खप होऊ देत आणि पुढल्या वर्षीसाठी सुद्धा आपण तयारीत राहूया आता. नक्की नक्की. लॉट मोर टू गो. येस. सो इथे आहेत शैलजाताई मोरे, आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण, आणि आपल्या सगळ्या सेलिब्रिटीजना, आपल्या सगळ्या पाहुण्यांना जी आपली मैत्रीण गुरुचरित्र, कथायुक्त गुरुचरित्र भेट म्हणून देते आणि त्यांना खुश करून टाकते, ती शैलजाताई मोरे. काय सांगाल ताई? आमच्या गुरूंचं आम्ही आता प्रचार आणि प्रसारासाठी मी जेव्हा तुमचं हे बघायची पॉडकास्ट, तेव्हा मला पण वाटायचं की आपण पण काहीतरी द्यावं. म्हणजे गुरूंनी कसं सांगितलं की सेवा म्हणून तुम्ही देत जा. जर तुम्ही 1000 रुपये जर कमवत असाल तर त्यातले 100 रुपये खर्च करा, असं त्यांनी खूप आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे मला सारखं ते पॉडकास्ट बघून असं वाटायचं की अरे आपण पण काहीतरी याला द्यायला पाहिजे. तर एकदम सडनली मला असं वाटलं की अरे आपण हे देऊन बघूया. मग मी अद्वैत बापटना फोन केला की मला असं द्यायचं आहे. मग त्यांनी मनीषा ताईचा नंबर दिला. मग मनीषा म्हणाली मी डोंबिवलीत राहते, तर मला तुम्ही घरी आणून द्याल का? मग तशा पद्धतीने मी जॉईन झाले. थँक्यू. तुझ्यामुळे मला आज हे सगळं मिळालं बघायला. आणि थँक्यू सुलेखाला, बघायला पण खूप इच्छा होती. खूप इच्छा होती आणि हे मला अपॉर्च्युनिटी दोघींमुळे मिळाली. त्याच्यामुळे तुम्हाला दोघींना भरपूर थँक्यू. इथे या स्टॉलवरती आपण बघताय फ्राय पावडर आहे आणि सुषमाताई करकरे आणि दिलीपदादा करकरे यांचं हे प्रॉडक्ट आहे. त्याच्याबद्दल ते आणखीन सांगणारच आहेत, पण लवकरच या दोघांनाही आपण त्यांच्या या प्रॉडक्टबद्दल बोलताना दिल के करीबमध्ये बघणारच आहोत. आणि ही एक मॅजिक पावडर आहे, तर या पावडरबद्दल काय सांगाल ताई? हे मॅजिक पावडर नाही, मॅजिक फिल्टर आणि फ्राय पावडर असं त्याची जोडी आहे. आणि हे खूप मस्त काम करतं. तळण करताना जे गृहिणींना धुराचा किंवा ह्याचा त्रास होतो तो मी धरते, तुम्ही सांगा. मी धरते. तो त्रास याने बऱ्याच प्रमाणात कमी होतो. तळताना जे धूर आणि गृहिणींच्या डोळ्यातून पाणी येतं ते हे काम कमी करतं. धुरामुळे जो डोळ्यांची आग वगैरे होतं ते पण हे या फ्राय पावडरमुळे कमी होतं. आणि हे जे फिल्टर आहे त्याने गरम गरम तेल किंवा तूप गाळून घेतो. त्याच्यातनं 99% कचरा अडकतो आणि खाली स्वच्छ तूप किंवा तेल मिळतं जे आपण रियूज करू शकतो. असा ह्याचा फायदा आहे. दादा तुम्ही काय सांगाल? नाही, आमचे प्रॉडक्ट्स, इतरांचे खूप प्रॉडक्ट्स आहेत, आमचे 2च आहेत. जसं वामनाने 2 पावलांमध्ये पूर्ण जग पादाकरण केलं होतं, तसं आम्हाला घराघरात पोचायचं आहे. आणि म्हणतो दिल के करीबनी सुरुवात करून दिली आहे. तर होपफुली आम्ही ते अचीव करू लवकरात लवकर. नक्कीच कराल. ही जी फ्राय पावडर आहे ती गिफ्टिंगसाठी सुद्धा आम्ही देत असतो. मी स्वतः घरात सुद्धा यूज करत असते. एकदम बेस्ट आहे. आम्हाला आवडलं की हे वापरलेले प्रोडक्ट्स आहेत ते पण तुम्हाला आवडले. म्हणजे खूपच. हो 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 हो. तुम्ही गेल्या वेळेस मला चकली दिली होती, त्याच्यानंतर मेथी शंकरपाळे, त्यानंतर माझ्या वडिलांना सुद्धा ते दोन्ही प्रॉडक्ट्स खूप आवडले. आणि मागे एक यादी होती इतर प्रॉडक्ट्सची जी आय थिंक या फ्राय पावडरमध्ये फ्राय केलेली असते. सो म्हणजे टेस्टी तर आहेच आणि मला असं वाटतं की खूप हेल्दी सुद्धा आहे. हां, आमचे प्रोडक्ट्स तर आवडले, तुम्हालाही चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला जास्ती आनंद याचा झाला की फ्राय पावडर वापरून जे तळलेले पदार्थ तयार झाले आहेत, जसे चकले आहेत, शंकरपाळे आहेत, ते लोकांना खूप आवडतात आणि हा आनंद आमचा द्विगुणित करणार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. सो आपण तळमजल्यावरती जेवढे स्टॉल्स होते ते सगळे बघितले. आता इथे आपण आलेलो आहोत पहिल्या मजल्यावरती आणि इथे सुद्धा आपल्या दिल के करीब मैत्रिणी आहेत, त्यांचेही काही स्टॉल्स आहेत. विद्याताई फडकेंना तुम्ही सगळेजण ओळखताच. नाशिकमध्ये त्यांचा एक NGO आहे घरकुल परिवार संस्था आणि दिव्यांग महिलांसाठी हा त्यांनी सुरू केलेली ही संस्था आहे. आणि इथे जेवढी तुम्ही प्रॉडक्ट्स बघतायत ना तेवढी सगळी प्रॉडक्ट्स त्या दिव्यांग महिलांनी बनवलेली आहेत आणि विद्याताईंनी त्यांच्याकडून ही करून घेतलेली आहेत.
आत्ता सुलेखा मला सांगायला आनंद वाटतो आहे की एक तर मुख्यतः आज ह्या एक्झिबिशनमध्ये सहभागी होताना खूप आनंद होतो आहे आणि त्याबद्दल प्रथमतः मी दिल के करीबच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देते. आणि आत्ता दिवाळीच्या निमित्ताने आणि ह्या नवीन ह्यानी आम्ही काही नवीन प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. आता दिवाळी येऊ घातलेली आहे तर आता घरकुलनी हे छानसं दिवाळी किट तयार केलेलं आहे. गिफ्ट हॅम्पर तयार केलेलं आहे आणि ही एक बास्केट आहे मुलींनी तयार केलेली. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दिवाळीच्या 4 दिवसामध्ये जेवढ्या म्हणून काही गोष्टी लागतात त्या 21 गोष्टी ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे आकाशकंदील आहेत, पणत्या आहे, सुवासिक साबण आहे, छानपैकी अत्तर आहे, तेल आहे, मुलींनी तयार केलेलं उटणं आहे, समईच्या वाती आहेत, नंतर धूप स्टिक्स आहेत, अशा अनेक प्रकारच्या दाराला लावायचं छानसं तोरण आहे. अशा 21 वस्तू आपल्या मुलींनी तयार केलेल्या ह्या गिफ्ट हॅम्परमध्ये आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना भेटवस्तू द्यायच्या असतील त्याच्यासाठी घरकुलमध्ये ह्याची ऑर्डर द्यावी आणि मुलींच्या हातांना काम द्यावं, त्यांच्या कामाला प्रोत्साहन द्यावं ही मनापासून मी सगळ्यांना विनंती करते. आणि त्याचबरोबर एक छोटंसं पूजेचं किट पण आपण तयार केलेलं आहे. आणि त्या पूजेच्या किटमध्ये सुद्धा अशाच 10 वस्तू आहेत की त्याच्यामध्ये अष्टगंध आहे, वाती आहेत, धूप स्टिक आहेत, चंदन, लोबान, लव्हेंडर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिक्स आहेत. आणि असं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. तरी जेवढी काही अशी वेगवेगळी प्रॉडक्ट्स आपल्या मुलींनी तयार केलेली आहेत ती जरूर सगळ्यांनी जास्तीत जास्त घ्यावीत आणि मुलींच्या हातांना आणि कामाला प्रोत्साहन द्यावं अशी मी विनंती करते. आणखीन एक तुला सुलेखा सांगते, हे एक आपल्या मुलींनी चौरंगावरती घालायचं एक आसन तयार केलेलं आहे. आपण श्रावण, नवरात्र ह्याच्यामध्ये दिवाळी याच्यात अनेकांच्या घरी सत्यनारायण असतात तेव्हा चौरंगावरती घालण्यासाठी हे एक चौरंग आसन पण तयार केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी घरकुलला खरं तर भेट द्यावी. म्हणजे तिथे विविध वस्तू ज्या आपल्या मुली तयार करतात त्या सगळ्याच वस्तू पाहता येतील. आजसुद्धा आम्ही इथे काही सगळ्या वस्तू आणलेल्या नाही आहेत पण जेवढ्या आणलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांच्या समोर सादर केलेल्या आहेत. थँक्यू सुलेखा. थँक्यू सो मच ताई, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. आणि मी नेहमी आपल्या दिल के करीबच्या एपिसोडमध्ये म्हणते की तुम्ही जेव्हा नाशिकमध्ये जाल तेव्हा नक्की घरकुल परिवार संस्थेला भेट द्या, विजिट करा. पण आज मी म्हणेन की खास करून जा नाशिकला आणि आमच्या लाडक्या विद्याताईंना भेटा आणि तिकडच्या सगळ्या महिलांना भेटा. इतकं प्रेम देतील ना ते तुम्हाला की तुम्हाला परत नाही यावं असं वाटणार तिथून. आणि दिल के करीबला मी धन्यवाद अशासाठी देते की दिल के करीब आमच्या सगळ्या मुलींच्या, सगळ्या मावशातायांच्या अगदी दिल के करीब आहे. आणि दिल के करीबमुळे सुलेखा तुला सांगते आपल्याला खूप ऑर्डर्स मिळाल्या आणि इव्हन परदेशामधून सुद्धा आपल्याला ऑर्डर्स मिळण्यासाठी खूप चांगली मदत झाली. त्यामुळे दिल के करीबला मनापासून धन्यवाद. थँक्यू ताई. तुम्ही आणि तुमच्याकडच्या सगळ्या मुली ज्या खरं तर आपल्याच दिल के करीब आहेत, माझ्याकडून, माझ्या पूर्ण टीमकडून आणि दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची संस्था खूप मोठी होते. थँक्यू. परत भेटते घरकुलला. परत एकदा घरकुलला जरूर ये. सगळ्या मुलींना तुला भेटायला आवडेल. ओके, थँक्यू. सो प्रीती शहा हे आणखीन एक दिल के करीब नाव आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि नेहमी तुम्ही एपिसोडमध्ये बघता उलूक द आऊल फाउंडेशन प्रीती शहांचं आहे हे मी नेहमी सांगते. आणि त्यांच्याकडे कुठलंही एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्टसारखं दिसत नाही. ते का ते त्या स्वतः सांगतील. हॅलो, उलूक द आऊल फाउंडेशन हे NGO, एन्व्हायरमेंटल NGO आहे. आणि या प्रॉडक्ट आम्ही हे सगळं बुटीक लेफ्टरपासून बनवतो. त्यामुळे जे काही पीसेस आमच्याकडे येतात त्याचे हे प्रॉडक्ट बनतात. त्यामुळे सेम कुठलाही प्रॉडक्ट असू शकत नाही. येस. युजली आपण मॉल्समध्ये जातो किंवा शॉपिंग सेंटर्सला जातो आणि नेहमी माझं काय होतं माहिती आहे की मला एखादा ड्रेस आवडतो पण त्याच्यासारखं आणखीन 10-12 मला दिसतात. मग मला असं म्हणजे मूड जातो की अरे मी जे घालणार आहे ते आणखीन 10-15 लोकंसुद्धा घालणार आहेत. सो एक्सक्लुझिव्हिटी त्याच्यातली निघून जाते. तुझ्या प्रॉडक्ट्समध्ये एक्सक्लुझिव्हिटी आहे.
कम्प्लिटली एक्सक्लुझिव्हिटी आहे, कारण प्रत्येक प्रॉडक्ट हा युनिक आहे, एकच बनतो, दुसरा प्रॉडक्ट त्याच्यासारखा मिळणारच नाही आपल्याला. सो कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत दाखवशील प्लीज? येस, ॲब्सोल्युटली. हे तोरण आहेत, हे तोरण आहेत, नंतर या स्लिंग बॅग्स आहेत, इथे टोट बॅग्स आहेत, हे सगळं हाताने बनतं. हे सॅक आहे, हे पण पॅचवर्क हाताने केले जातात. हे रनर्स आहे, टेबल रनर्स, ज्यासाठी आम्हाला 110 पीसेस एका रनरला जोडावे लागतात, विच इज व्हेरी लेबॉरियस. एव्हरी अपसायकलिंग इज अ लेबॉरियस टास्क, एव्हरी अपसायकलिंग इज अ लेबॉरियस वर्क. कारण हे सगळं तुकड्यांपासून बनत असल्यामुळे तुकडे सगळे जॉईन करून मग हे बनलं जातं, आणि त्याच्यासाठी आधी आम्हाला सॅग्रिगेशन करावं लागतं. 20 टाईपचं वेगवेगळे सॅग्रिगेशन होतं आमच्याकडे आलेल्या पीसेसचं. त्याच्यानंतर ते इस्त्री केले जातात आणि मग त्याचं डिझाईन बनवून त्याचे पीसेस बनतात. सो इट टेक्स मोर टाईम. इट टेक्स नॉर्मली 3 times मोर दॅन द युज्युअल मेकिंग. कुठलाही पीस जेव्हा बनतो त्याच्यापेक्षा 3 times मोर आपल्याला याला टाईम द्यावा लागतो. आणि खूप हँडवर्क सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, आणि लेबॉरियस असल्यामुळे टाईम कन्झ्युमिंग पण आहे. मला ना इथे आणखी नवीन प्रॉडक्ट्स दिसत आहेत. कोस्टर्स आहेत, पैठणीचे कोस्टर्स दिसत आहेत इथे मला. ट्रेज आहेत, ब्रोकेडचे ट्रेज आहेत, ते दाखवशील प्लीज? हे ब्रोकेडचे पीसेस जॉईन करून बनवलेत. आणि पैठणीचे कोस्टर्स आहेत. हे बटवे सुद्धा आहेत काही. 2-3 दाखवशील आणखीन? खूपच सुंदर आणि फिनिशिंग खूप छान आहे. कुशन कव्हर सुद्धा आहेत. वा, मस्त मस्तच. हे कोस्टर्स आहेत दिल के करीबमध्ये. आम्ही आमच्या गेस्टना देतो, तुम्ही नेहमी बघता. आणि एक माझा फेवरेट आयटम आहे टेबल रनर्स. काढू शकू? हां, नाईस. तिथे धरतेस त्या बाजूला. ब्युटिफुल ब्युटिफुल. आणि सगळे प्रॉडक्ट्स तुझे खूप एलिगंट असतात, खूपच छान. हे बेड स्प्रेड्स आहेत, किंवा हा दोहड म्हणून पण तुम्ही वापरू शकता. सिंगल किंवा डबल बेडचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. यासाठी 200 पीसेस आम्हाला जॉईन करावे लागतात, तेव्हा एक सिंगल बेड स्प्रेड बनतो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. खूप छान होऊन देत सगळं. थँक्यू. दिल के करीबच्या सगळ्या एपिसोड्समध्ये आपण द प्रधा स्टुडिओमध्ये शूट करतो. खूप छान पॉझिटिव्ह प्रसन्न स्टुडिओ आहे. आणि तिथे ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात त्या सगळ्या हँडमेड, हँड क्राफ्टेड आहेत, हँड पेंटेड आहेत. आणि ते सगळं बनवणाऱ्या 2 दिल के करीब माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या सख्या बहिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. तुझ्या प्रॉडक्ट्सबद्दल काय सांगशील? सो माझे प्रोडक्ट्स आम्ही दोघी बनवतो. आमची आई पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असते. पण आमचे प्रोडक्ट्स
हां, आमचे प्रोडक्ट्स आम्हीच बनवलेले असतात. आम्ही आता विचार करतोय की काही गोष्टी सोर्स करून दुसऱ्या हँड क्राफ्टेड आर्टिझन्सना पण थोडासा वाव द्यावा असा विचार आहे. पण आम्ही आत्तापर्यंत तरी सगळे प्रोडक्ट्स आम्हीच बनवतो. सो काही गोष्टी पेंटेड असतात, काही गोष्टी डेकोपाज्ड असतात, काही गोष्टी क्रोशेच्या किंवा मॅक्रेमेच्या केलेल्या असतात. आणि दिवाळी म्हणजे कुठलाही इव्हेंट आला, आता फेस्टिव्हिटीज आल्या आहेत, सो फेस्टिवल्ससाठी वेगळे प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करतो. त्याप्रमाणे यावर्षी आम्ही आता वेगवेगळ्या फ्रेम्स इंट्रोड्यूस केले आहेत. गजानन महाराजांची फ्रेम आहे, त्यांचं जे गण गणांतो पोते ते आहे. त्यानंतर सरस्वतीची फ्रेम आहे. ही लक्ष्मीची पावलं आमची खूप सगळ्यांना आवडतात. हे टी लाईट होल्डर्स आहेत. सो ते खूप सुंदर दिसतात. लक्ष्मीचे हे आहेत, तुम्ही त्याच्यावरती कॅन्डल ठेवा आणि खूप काय म्हणतात, लक्ष्मीला आगमनासाठी तुम्ही प्रसन्न आवाहन करा. बरेच आहेत. हे तुम्ही आमचा प्रोडक्ट बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी किंवा तुम्ही स्टुडिओमध्ये पण बघितलं असेल. आपण गिफ्टही केलेलं आहे. येस. सो हा नंदी आहे, ज्याला आम्ही हँडपेंट केलं आहे. जयपूरहून येतात हे प्रोडक्ट्स आणि त्याच्यावरती आपण पेंटिंग करतो. त्याचप्रमाणे हे आम्ही बेल्स आता इंट्रोड्यूस केले आहेत, ज्या सिरॅमिकच्या बेल्स आहेत, जयपूरहून आणलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स बनवले आहेत. लाईक विंड चाईम केलं आहे, काही तोरणं केली आहेत, बंटिंग्स वगैरे, सिंगल बेल्स पण आहेत. तुम्ही कर्टन्सच्या बाजूला गार्डनमध्ये बॅल्कनीमध्ये लावू शकता. असे आणखीन बरेच आहेत प्रोडक्ट्स तुम्ही बघाल. हे आणखीन पॅटर्न केलेलं आहे. सो तुम्ही नक्की विजिट करा आमच्या स्टॉलला. सगळे प्रोडक्ट्स मी आता नाही कवर करू शकत आहे, पण तुम्ही आलात तर खूप आनंद होईल. प्लीज कम अँड विजिट आवर स्टॉल. थँक्यू. दिल के गरीबसाठी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे त्याबद्दल थँक्यू. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की सगळे प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तर ते हँडमेड आहेत आणि हँडक्राफ्टेड आहेत. तर प्रधासाठी तुम्ही लाईक करा आणि नक्कीच आमच्या स्टुडिओला व्हिजिट करा. आमचा विलेपार्ले येथे स्टुडिओ आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तिथे जेव्हा आम्ही शूटिंग करतो द प्रदा स्टुडिओमध्ये, तेव्हा आतल्या खोलीमध्ये मीराताई नेहमी बसून या सगळ्या गोष्टी बनवत असते हाताने. सो ते बघायला सुद्धा खूप मजा येते आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण आहोत जोशी क्रिएशन्स आणि माझी एक दिल के करीब मैत्रीण आहे पूर्वा. आणि आपण ज्या सगळ्या रांगोळ्या बघतो ना, तर त्या सगळ्या रांगोळ्या इथे सेलवरती आहेत. तर आणि युनिक रांगोळ्या आहेत. आपण नेहमी ज्या घरापुढे घालतो किंवा लहान मुलं तिथे खेळत असतात त्या विस्कटल्या जातात किंवा कधी वारं येतं, पण हिच्याकडे ज्या रांगोळ्या आहेत त्या अतिशय युनिक आहेत आणि ती त्या रांगोळ्यांबद्दल आपल्याला आणखीन काही सांगेल. थँक्यू सुलेखाताई, मला दिल के गरीबमध्ये ऑपॉर्च्युनिटी दिली या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी. आपल्याकडे वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रकारच्या रांगोळ्या आहेत ज्या आपण संस्कारवरती रांगोळ्या हाताने काढतो तर त्याच्या आपण इथे मोल्ड्स बनवलेले आहेत. मी धरते. येस. तर ह्या अशा आपल्याकडे मोल्ड्स आहेत. आपल्याकडे वेगवेगळे सेट्स आहेत, 2, 4, 6, 12, 19 डिझाईन्समधून आपण सेट्स बनवलेले आहेत पूर्णपणे. त्याप्रमाणे तुम्ही कसे हवे त्याप्रमाणे घेऊ शकता. इथे बेसला आम्ही असं बेसला खाली कलर टाकायचा आहे आणि मग वरती ह्या डिझाईन्स तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आपल्याकडे आता नवरात्र येत आहे, तर नवरात्रीच्या वेळेला आपल्याला शुभचिन्हांचा वापर केला जातो. मग तिकडे शुभचिन्हस पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि हे जे पॉलिमर प्लास्टिक आहे हे पूर्ण वॉशेबल प्रोडक्ट आहे. तुम्ही आरामात ते धुवू शकता आणि सुक्या फडक्यांनी पुसा परत तुम्ही नेऊन ठेवून देऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे हा रेडी रांगोळ्या. या ज्या रांगोळ्या आहेत ह्या OHP शीटवरती बनवलेल्या आहेत. ही प्लास्टिक शीट आहे, त्याच्यावरती ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर करतो आपण आणि बनवतो याच्यामध्ये. आणि ही ड्युरेबिलिटी ह्याची लाईफ टाईम आहे. तुम्ही प्रिकॉशन एवढंच करू शकता की धुतल्यानं तुम्ही महिन्यातनं एकदा धुवू शकता याला आणि आरामात पंख्याखाली सुकायला ठेवा. वर्षानुवर्ष ही आरामात टिकून जाते. फक्त याला कुठली धारदार वस्तू जी आहे ती नाही लागता कामा याच्यामध्ये पूर्णपणे. आपल्याकडे ताटाभोवतीचा असा मैरप आहे. आता लग्नसराई आली आपल्याकडे, तर मग लग्नसराईला आपल्याला कसं केळवण करतोय कोणाचं, तर मग आता रांगोळी काय काढायची किंवा सत्यनारायणच्या पूजेला रांगोळी काय काढायची, तर आपल्याकडे इन्स्टंट रांगोळी आपण रेडी करून ठेवले, तुम्ही त्याही वापरू शकता याच्यामध्ये. त्यानंतर अजून दुसरा प्रकार तो म्हणजे स्टेन्सिल्समध्ये. खूप लोक माझ्याकडे स्टेन्सिलचा प्रकार मागवत होते, तर हा आपला स्टेन्सिलचा एक प्रकार आहे.
की हा छापच आहे, तुम्ही फक्त बेसला कलर टाका, डिझाईन ठेवा, रंग भरा आणि ही उचलू शकता, की अशी पण ठेवून दिली तरी चालू शकते. याच्यामध्ये असे व्हरायटीज आपल्याकडे भरपूर आहेत. माझी स्पेशालिटी माझ्याकडे बघायला गेलं तर आपल्याकडे आयडल्स ही माझी स्पेशालिटी आहे. माझ्याकडे स्वामी समर्थांचं, म्हणजे मी खूप स्वामींचं करते पहिल्यापासून, आणि स्वामी समर्थांच्या माझ्या आत्तापर्यंत जवळजवळ 7 ते 8 म्हणजे हे डिझाईन्स गेलेले याच्यामध्ये. प्लस आपण महालक्ष्मी आयडल्स आहेत किंवा कोल्हापूरची देवी आपली आहे, त्याचे पण आपण आयडल्स बनवून देतो. साईज तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी मोठी साईज छोटी हवी आहे त्याप्रमाणे आपण बनवून देतो. विथ फ्रेम तुम्हाला मी बनवून देतो पूर्णपणे. थँक्यू सो मच पूर्वा, थँक्यू सो मच. थँक्यू. येस. मला खूप बरं वाटलं की मला दिल के करीबमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी जवळजवळ 1.25 वर्ष मी तुमच्यावर करते आणि खरंच खूप माझ्या कस्टमर्सना आवडतात. आणि तिथनं माझे कस्टमर्स मला फोन करतात, दिल के करीबचे जे व्ह्युअर्स आहेत मला फोन करतात की मी तुमचं चॅनल बघते आणि मला तिथनं प्रोडक्ट्स आवडले, मला ऑर्डर्स करायचे. आणि आत्तापर्यंत जवळ 10 ते 12 लोकांनी नक्कीच मला ऑर्डर दिली त्याच्यातनं. वा, मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळ्यात थँक्यू तुझ्यासाठी, तुला थँक्यू. हा इकडचा स्टॉल तुम्हाला दिसतोय तो सगळा पुस्तकांचा आहे आणि परम मित्र पब्लिकेशन्सच्या स्वातीताई आज आपल्या भेटीला इथे आलेल्या आहेत. मस्तपैकी त्यांनी स्टॉल सेटअप केलेला आहे आणि त्यांच्या स्टॉलबद्दल त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्कार सुलेखाताई, धन्यवाद दिल के करीबमध्ये सामील करून घेतल्याबद्दल. परममित्र पब्लिकेशन्स गेले 25 वर्ष कार्यरत आहे. विविध प्रकारची माहितीपूर्ण पुस्तकं परममित्रतर्फे प्रकाशित केली जातात. जवळजवळ 250च्या वर पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यातसुद्धा खूप महत्त्वाचे आणि वेगळे वैशिष्ट्यपूर्ण विषयाचे आहे. त्यातल्या अनेक लेखकांना पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे आणि विविध संस्थांचे प्रकाशनाला आणि लेखकांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर ह्यामध्ये विषय वेगळे वेगळे सांगायचे म्हणजे जर आपल्या कणाद ऋषी त्यांच्यापासनं आत्ताचे कलाम, अब्दुल कलाम त्यांच्यापर्यंतचा प्रवास, भारतीय संस्कृती कशी होती की पूर्वीपासनं विज्ञान आधारित सगळं आहे त्याच्याबद्दलचं पुस्तक आहे. अशी बरीच पुस्तकं आपल्याला माहिती देतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार त्यांनी जेव्हा स्थापन केलं त्यांना ते कशा पद्धतीने त्याची जाणीव झाली की महत्त्वाचं काम आहे, आरमाराची तटबंदी असणं, त्याच्या रीतीने आहे. फॉरेन्सिक विज्ञान म्हणून आहे, विज्ञानावरची आधारलेली कोडी, वैज्ञानिक अंकगणित, बीजगणित अशी विविध विषयांची पुस्तकं आपल्याकडे प्रकाशित झालेली आहेत. त्याचप्रमाणे गुप्तहेर यंत्रणा म्हणजे जर्मन गुप्तहेर यंत्रणा, ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणा, सोव्हिएत रशियाची KGB, CIA, मोसाद अशी वेगळ्या वेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत. वेद अहिल्याबाईंचा चरित्रात्मक आहे. नंतर संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे, राम मराठे यांची पुस्तकं आहेत अशी. किंवा आध्यात्मिक बघितलं तर श्रीकृष्ण एक अभ्यास याच्यावरती आहे. तत्त्वज्ञानाचा बोध याच्यावरती आपल्याकडे पुस्तक अवेलेबल आहे. नलराजाच्या वेळेच्या ज्या पाककृती आहेत, पूर्वी कशा पद्धतीने पदार्थ साठवणूक करत होते त्याची माहिती आपल्याला त्या पुस्तकात बघायला मिळते. असे वेगळ्या वेगळ्या विषयांची पुस्तकं. अविस्मरणीय युद्धकथा, युद्ध ज्या होऊन गेले त्यांच्या मागच्या कथा काय आहेत म्हणजे बॅकग्राऊंड. आपल्याला पुढे फक्त युद्ध झालं एवढं कळतं, पण आपल्याला त्याच्या मागची जी परिस्थिती कशी होती, का युद्ध करायला लागलं त्याच्याबद्दलची माहिती मिळते. विघ्नविराम म्हणून जे पुस्तक आहे दीपक करंजीकरांनी लिहिलेलं, नोटाबंदी जी झाली ती नोटाबंदी आपल्याला समोर दिसते, पण ती नोटाबंदी काय झाली, कशामुळे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ती पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. थँक्यू सो मच स्वातीता, इतकी छान माहिती दिलीत तुम्ही. आणि आजकालच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या जगात पुस्तकं हातात घेऊन वाचणं हे किती महत्त्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. सो आमच्या दिल के करीब फ्ली मार्केटमध्ये आल्याबद्दल आणि हा छानसा छोटासा स्टॉल इथे सेटअप केल्याबद्दल थँक्यू सो मच. दिल के करीबचा आणखीन एक उपक्रम आहे अक्षरांचे चांदणे, तर त्यासाठी तुमची ही पुस्तकं आम्ही भेट देऊ शकू अशी आशा आहे. धन्यवाद परममित्र पब्लिकेशन्सला सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद, मनपूर्वक आभार. थँक्यू स्वातीताई, थँक्यू सो मच. आणखीन एक दिल के करीब मैत्रीण डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची तुम्हाला माहिती आपली मैत्रीण आहे. स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत तिच्याकडे. सो तिच्या प्रॉडक्ट्सची माहिती आपण घेऊया. हॅलो,
हाय. येस, सो दिलके करीबमध्ये आधी बोललीच आहे मी की आपले प्रोडक्ट सगळे ऑर्गॅनिक आणि 100% आयुर्वेदिक आहेतच. तर इथे आता आज फ्लीमध्ये सुद्धा आपण डिस्प्ले केलेले आहेत. सगळे सोप्स आहेत आपले किंवा स्किन केअरसाठीचे वेगळे ऑइल्स आहेत, हेअर ऑइल आहे, फेस स्क्रब्स आहेत आणि इवन आपले सगळे सप्लिमेंट, इंटरनल सप्लिमेंटसाठी जे निशासारखे प्रोडक्ट्स म्हणजे जे तुम्ही सुद्धा वापरता, नर्तना वापरता, सो ते सुद्धा आज इथे आणलेले आहेत. आणि आपले तर वेबसाईटवरती सगळे अवेलेबल आहेतच प्रोडक्ट्स. इवन नवीन रेंजमध्ये टूथपेस्ट आणि इन्सेन्स स्टिक्स ह्या सुद्धा लॉन्च केलेल्या आहेत. त्याच्यानंतर वेगळे बाकीचे BP साठीचे असू देत, शुगरसाठीचे असू देत, असे सगळे सप्लिमेंट्स आपले ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. आणि तिथे कन्सल्टेशनसुद्धा माझं अवेलेबल आहे. माझं फ्री डॉक्टर कन्सल्टेशन अवेलेबल आहे निसर्ग हर्ब्सच्या वेबसाईटवरती. सो तिथे तुम्ही कन्सल्ट करू शकता आणि सगळी रेंज बघू शकता, एंटायर रेंज निसर्गच्या वेबसाईटवरती. येस आरती, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आज खूप छान वाटलं इथे येऊन आणि फ्लीमध्ये सुद्धा खूप छान रिस्पॉन्स होता आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. खूप छान वाटलं येऊन. थँक्यू सो मच. तुम्हाला आता मला कसं सांगू मला कळत नाही, पण या स्टॉलला आल्यानंतर ना असं खूप सुंदर असं सुगंध येतोय. सो मला असं वाटतं हे सोप्स किंवा इन्सेन्स स्टिक्स वगैरे जे इथे आहेत त्याच्यामुळे असणार, पण खूप छान आणि प्रसन्न वाटतं या स्टॉलवर आल्यावर. येस, ऑल द बेस्ट. सो दिलके करीबमध्ये आणखीन 2 दिलके करीब मैत्रिणी आपल्याला लाभलेल्या आहेत, ज्यांची नावं बघा काय आहेत, मेघा आणि वर्षा. आणि रेवा त्यांचा ब्रँड आहे. सो ताई, ब्रँडबद्दल काय सांगाल? आमचा ब्रँड हा रेवा आहे आणि आम्ही हँडपिक हँडलूम कलेक्शन हेच आमचं गमक आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करत नाही आमच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये. कुठल्याही पद्धतीने आम्ही चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतो कस्टमरला. त्यामुळे आमचे प्रोडक्ट आत्तापर्यंत कुठल्याही कस्टमरनी रिपीट दिलेले नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या ज्या ब्रँड आहे त्याच्यातनं आम्ही कांजीवरम, पैठणी, नंतर मग ज्या महागातल्या 16-17 हजाराच्या साड्यासुद्धा सेल करतो आणि त्या साड्यासुद्धा खूप सुंदर जातात किंवा वापरतात लोक आणि वाखाणण्याजोग्या असतात. थँक्यू सो मच. आणि इथे आपण कुर्ते बघतोय आणि काही दुपट्टे सुद्धा आहेत आणि इथे युनिक असे टीनेजर्ससाठी, तरुण मुलींसाठी सुद्धा काही छान छान कपडे आहेत, इंडो वेस्टर्न कपडे आहेत. रेवा हा ब्रँड मला आत्ताच खूप आवडतोय. थँक्यू सो मच. थँक्यू आणि तुमच्या कुटुंबात आम्हाला सामील केल्याबद्दल थँक्यू. मोस्ट वेलकम. सो आता आपण आहोत अप्रतिम साड्यांमध्ये आणि माझी साडीसुद्धा अप्रतिम साडी आहे. नाही म्हणजे अप्रतिम आहेच, पण या ब्रँडचं नावसुद्धा अप्रतिम आहे. आणि एक अप्रतिम स्वभावाची आपली एक मैत्रीण आहे आणि तिच्या सूनबाई आहेत. सो मीनाताई इनामदार आणि मित्रा इनामदार आपल्याकडे इथे आलेले आहेत दिलके करीब फ्ली मार्केटमध्ये. आणि त्यांच्या साड्या आम्ही नेहमी दिलके करीबच्या सगळ्या एपिसोड्समध्ये नेसते. सो ताई, काय सांगाल? पुण्याहून तुम्ही आलेला आहात. हो, काल संध्याकाळी यावेळेला आमचा सगळा डिस्प्ले करून झाला होता आणि त्यामुळे रात्री शांत झोप लागली आणि उत्सुकता होती की आता, कारण कल्याणला असं आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहेत, पण खात्री होती की दिलके करीबचा आहे म्हटलं छान रिस्पॉन्स मिळणार आणि तसाच अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आणि तुझं विशेष कौतुक, कारण दिवसभर तू इथे आहेस आणि प्रत्येकाशी मोनमोकळ्या गप्पा मारतेस. खूपच छान एक्सपिरियन्स होता आमचा हा. आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्या आमच्या कस्टमर्सला भेटून, तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि आय एम शुअर सगळ्यांचा हा एक्सपिरियन्स खूपच फुलफिलिंग झाला आहे. थँक्यू. आणि आम्हाला जे नेहमी फॉलो करतात आणि कल्याणचे आहेत किंवा आसपासचे आहेत, ठाणे वगैरे असं, तर त्या सगळ्या साडीप्रेमी भेटायला आल्या होत्या की तुम्ही इथे येणार हे आम्हाला माहिती आहे, आम्ही फेसबुकवर बघितलं आणि त्या खास भेटायला आल्या. ते खूप छान वाटलं त्या सगळ्यांना भेटून. तर थँक्यू दिलके करीब. आणि थँक्स टू यू, तुम्ही आलात. आणि यू आर ऑलवेज माय दिलके करीब. थँक्यू. थँक्यू. हाय, सो इथे आपण आलेलो आहोत गुंफण या ब्रँडच्या स्टॉलवरती आणि शीतल आणि श्यामल या दिलके करीब
मैत्रिणी आहेत आपल्या आणि त्या आहेत बहिणी. सो फ्युजन ज्वेलरी, इंडो वेस्टर्न ज्वेलरी अशी त्यांच्या स्टॉलवरती आहे. तर आपण बघूया आणि त्यांच्याशी त्यांच्या ज्वेलरीबद्दल बोलूया. नमस्कार, मी शीतल, ही श्यामल. आमच्या ब्रँडचं नाव आहे गुंफन. आणि बेसिकली गुंफन सुरू करण्यामागचा उद्देश आमचा हा होता की पारंपरिक महाराष्ट्रीयन जे दागिने आहेत त्यांना थोडंसं मॉडर्नाइज लुक द्यायचा, सो दॅट आपण थोडंसं अजून फ्रिक्वेंटली ते कॅरी करू शकू. सो आम्ही फॉर एक्झाम्पल आता पुतळी, हो चालेल, तर हा पुतळी हार जो असतो तो आम्ही पुतळी प्लस खणामध्ये इंट्रोड्यूस केला आहे. नंतर सेम पुतळी कन्सेप्ट आम्ही रुद्राक्षासोबत इंट्रोड्यूस केली आहे. आणि ही वज्रटिक जी आपल्याला जनरली गोल्डन आणि रेड कलरमध्ये असते ट्रॅडिशनली, ती आम्ही सगळ्याच थ्रेड कलर्समध्ये आणि सगळ्या फिनिशमध्ये इंट्रोड्यूस केली. सो सगळ्यांना आवडतं आहे आणि आम्हाला पण खूप छान वाटतं आहे करायला नवीन गोष्टी. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की शेलपल्समध्ये काही डिझाईन्स आहेत. ओके, सॉरी, शेलपल्समधल्या काही डिझाईन्स आहेत. त्यानंतर हे नॅचरल बीड्स, ह्याला ॲगेट्स म्हणतात, त्याच्या काही नवीन डिझाईन्स. ओके, सॉरी. त्यानंतर ॲगेट्स आहेत. हे नॅचरल बीड्स असतात, तर त्यापासून नवीन नवीन डिझाईन. अजून एक प्रकार आहे ड्रूझी म्हणतात ह्याला, तो पण नॅचरल स्टोन्सपासून बनवलेला पूर्ण डिझाईन आहे आणि हे पूर्ण हँडमेड आहे. आणि गुंफनचं अजून एक गोष्ट अशी की आम्ही कस्टमायझेशन करतो. म्हणजे समजा एखादी डिझाईन तुम्हाला हिरव्या रंगात आवडली आणि ती तुम्हाला लाल रंगात हवी असेल तर आम्ही ती लाल रंगात करून तुम्हाला देतो. म्हणजे थँक्यू सो मच, थँक्यू. अतिशय दिलके करीब अशा आपल्या दीपाताई चेऊलकर आणि पार्ल्यामधला साजिरी साडीज हा त्यांचा ब्रँड आहे. सगळ्यात पहिला स्टॉल आहे एंटर केल्यानंतर आणि असं व्हायब्रंट आहे एकदम. आणि जशा दीपाताईंचं आपलं ड्रेसिंगसुद्धा तसंच व्हायब्रंट असतं, त्यांचा सगळा स्टॉकसुद्धा तसाच व्हायब्रंट असतो. आणि फक्त साड्याच नाही तर कुर्तीजसुद्धा, जेंट्स कुर्तीसुद्धा, पैठणीचे दुपट्टे म्हणू नका, खण म्हणू नका, पैठणीच्या पर्सीस म्हणू नका, असं खूप काय काय त्यांच्या स्टॉलवरती आहे. त्यांच्याशी बोलूया. थँक्यू ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. जसं सुलेखांनी सांगितल्याप्रमाणे कलरफुल असा आमचा हा स्टॉल आहे इकडे. आणि संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता ह्याचा त्रिवेणी संगम म्हणजेच साजिरी आहे. विलेपार्ले ईस्ट येथे आमचं स्टोअर आहे, तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या. हसत राहा, साजिरी संगे सजत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, आज आपण आहोत भालचंद्र दिनकर सभागृह इथे आणि आपले व्हेन्यू स्पॉन्सर्स आहेत दत्तात्रय जोशी आणि दीप्तिताई जोशी. थँक्यू सो मच सर्वप्रथम की तुम्ही हा तुमचा बँक्वेट हॉल आम्हाला दिलके करीब फ्ली मार्केटसाठी दिलात. आणि भरपूर गर्दी आतमध्ये झालेली आहे. इथे मागेसुद्धा तुम्हाला भरपूर गर्दी दिसते आहे. इथे सगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत. आपल्या दिलके करीबचे सगळे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे सगळे स्टॉल्स तळमजल्यावरती आहेत आणि पहिल्या मजल्यावरती आहेत. थँक्स टू जोशी फॅमिली. तुम्ही काय सांगाल? आम्हाला पण एक छान अनुभव मिळाला. आमच्या हॉलला एक्झिबिशन होतात, पण हे जरा वेगळं आहे कारण इथले स्टॉल्सवरच्या ज्या वस्तू आहेत त्या युनिक आहेत. की जे कस्टमर माझ्या ओळखीचे बरेचसे इथे आहेत तर ते मला जाताना सांगून जात आहेत की आम्हाला वेगळं काहीतरी मिळालं इथे असं. आणि माझा स्वतःचाही स्टॉल मी इथे लावलेला आहे आमरसाचा. मँगो मिल्कशेक आणि आमच्या कोकणातला आमरस पण आहे, त्यालाही मला चांगला रिस्पॉन्स आला आहे. छान. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. तुम्ही प्लीज बोला काहीतरी. तुमच्यामुळे दिलके करीब फ्ली मार्केट आज आम्हाला बघायला मिळतंय. काय सांगाल? असं नाही, माझ्यामुळे काही असं होईल असं मला वाटत नाही आहे, पण फक्त असं तुम्ही वारंवार करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे की जेणेकरून माझ्या हॉलची जाहिरात होईल आणि तुम्हालाही तेवढेच चान्सेस मिळतील. तेवढीच फक्त विनंती. थँक्यू व्हेरी मच. सो हा हॉलसुद्धा खूपच छान आहे, खूप पॉझिटिव्ह आहे आणि इथे फुटफॉलसुद्धा चांगला आहे. खूप लोक आवर्जून येत आहेत. हा मेन रोडवरून सुद्धा दिसतो हॉल. सो खूप लोक, बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नव्हतं इथे दिलके करीब फ्ली मार्केट आहे ते रस्त्यावरून बघून सुद्धा आतमध्ये बऱ्याच जणी आतमध्ये आल्या आणि मला भेटल्या सुद्धा. आणि बऱ्याच जणी दिलके करीबला भेटायला आल्या होत्या, मला भेटायला आल्या होत्या, अख्ख्या टीमला भेटायला आल्या होत्या. थँक्यू. नमस्कार.
तुम्हाला आमची फ्ली मार्केटची कल्पना आवडली यासाठी मनापासून धन्यवाद. फ्ली मार्केटमध्ये काय घडतंय, जी मंडळी फ्ली मार्केटला भेट द्यायला येत आहेत त्यांना ही कल्पना कशी वाटतेय, इथे शॉपिंग करायला त्यांना आवडतंय का नाही, चला बघूया. मी संगीता श्रीरंग साठे. माझी मुलगी आणि मी इथे एक्झिबिशनमध्ये आलो आहोत आणि आम्हाला एका फूड स्टॉलवरनं ह्या एक्झिबिशनची माहिती मिळाली. ती माझी मैत्रीण आहे फूड स्टॉलवाली, नम्रता सहस्रबुद्धे म्हणून. आणि इथले स्टॉल्स खूप वेगळेपणासाठी खूप छान वाटत आहेत आम्हाला बघायला. वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या मुंबई पुण्यापासून इथे सगळे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे छान वाटतं आहे. साड्यांचे स्टॉल आहेत, काही सिरॅमिकचे आहेत, काही बॅग्स आहेत आणि वेगळी आहेत. जरा कल्याणामध्ये मिळणाऱ्या व्हरायटीपेक्षा वेगळी व्हरायटी इथे आम्हाला पाहायला मिळाली. नमस्कार, माझं नाव संगीता नाईक. मला इथे अद्वैत बापट म्हणून माझे क्लासमेट्स आहेत, त्यांच्याकडनं इथे जे काही सुलेखाताई किंवा इतर काही गोष्टींचं प्रदर्शन लागलं आहे त्याच्यावरनं मला कळलं. सो मी इथे भेट द्यायला आलेली आहे. इथे खूप छान पारंपरिक किंवा आता नवरात्रात किंवा लेडीजसाठी जे काही आहे ते खूप छान प्रमाणात आहे. म्हणजे इथे जवळजवळ खिसे रिकामे करण्याचाच एकंदरीतचा हे आहे असं वाटतं. दिल के करीब हा कार्यक्रम मी नेहमी बघते, मला तो फार आवडतो आणि त्यातले ते गिफ्ट्स असतात ते मिळावे ही इच्छा होती आणि त्यानिमित्ताने एक्झिबिशनमध्ये आले आणि हे मी घेतलं आहे. माधुरी आमटे. नमस्कार, माझं नाव मनोज कुलकर्णी. मी माझ्या सौभाग्यवती सौ मृदुला कुलकर्णी यांच्यामुळे मला हे माहीत पडलं, त्यामुळे हे प्रदर्शन बघायला मी आलेलो आहे. आणि तळवळकर मॅडमचं जे काही पॉडकास्ट आहे हे काय मला माहीत नाही, पण ह्याच्यानंतर मी ते बघीन, पुन्हा एकदा वारंवार बघण्याचा प्रयत्न करीन. आणि अतिशय सुंदर सुंदर इथे स्टॉल आहेत, हे मला आवडलेले आहेत आणि 1-2 वस्तूसुद्धा आम्ही खरेदी याच्यामध्ये केलेल्या आहेत. दिलके करीबचे 2 अतिशय दिलके करीब फॅन्स इथे आलेले आहेत, प्रज्ञा आणि सुनील. आणि दिलके करीब तर्फे हा एक पुष्पगुच्छ त्यांना देतोय. धरता का तुम्ही दोघे जण? हे गुलाबाचं फूल आहे आणि हे जे फूल आहे ना ते बनवलेलं आहे घरकुल परिवार संस्था मधल्या दिव्यांग मुलींनी. ओके, आणि हे नाशिकला आहे. हां, आणि हे जे फूल आहे ना ते पेपरपासून बनवलेलं आहे, तर ते कधीही कोमेजणार नाही आणि आपली मैत्री सुद्धा कधीच कोमेजणार नाही. येस, हो, प्लीज प्लीज प्लीज. आणि ताई ऐका ना, तुम्ही ते अनघाताईला बघा हाताळायला ते पाटा वगैरे दाखवलं होतं, मला ते मिळेल का बघायला? पाटा वगैरे खाली आहे खालती आहे तो पाटा वरवंटा वगैरे खाली आहे. छान वाटलं. ग्लॅड टू गॉड ब्लेस यू. अच्छा, थँक्यू. ओके, थँक्यू, बाय बाय. प्लेजर. 14 सप्टेंबर सकाळी 9 ते रात्री 9 दिल के करीब फ्ली मार्केट अखेरीस मस्तपैकी पार पडलं. आपल्या फ्ली मार्केटला भेट देणाऱ्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. आपल्या गिफ्टिंग पार्टनर्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. व्हेन्यू पार्टनर दत्तात्रय जोशी यांचे आभार. त्याचबरोबर आपल्या एका फोन कॉलवर ज्यांनी त्यांच्या अगदी बिझी स्केड्यूलमधून फ्ली मार्केटची पब्लिसिटी करण्यासाठी व्हिडिओ करून दिले त्या निशिगंधा वाड, अश्विनी भावे, केदार शिंदे, आस्ताद काळे, अश्विनी कळसेकर, मिलिंद गवळी, आदिती सारंदर यांचे खूप खूप आभार. या फ्ली मार्केटच्या रूपाने आपण अजून एक नवीन पाऊल टाकले. हे पाऊल असंच पुढे पडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव अमिषा बांदकर. ह्या एक्झिबिशनबद्दल माहिती कुठून मिळाली तुम्हाला? बरं, माझ्या काकू आहेत, त्यांच्या थ्रू मला कळलं आणि मी त्यांच्यासोबतच आले. या एक्झिबिशनबद्दल तुम्हाला इकडच्या सगळ्या वस्तू वगैरे बघून काय वाटते? बरं, मी इथे फर्स्ट टाईम आले आहे. पहिले तर म्हणजे ह्या सभागृहात पहिल्यांदा एक्झिबिशन असं मी आले आणि सो फार सो गुड, मला फार आवडले. नेक्स्ट टाइम आमचं दिल के करीबचं फ्ली मार्केट असेल तेव्हा यायला आवडेल तुम्हाला? नक्की येईन. येस. प्लीज फॉलो करा दिल के करीब चॅनल. यूट्यूबवर पण आहे, आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत. थँक्यू. हॅलो. हॅलो. नाव कसं आपलं? मधुरा. ह्या दिल के करीबच्या फ्ली मार्केटबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली? ॲक्च्युली इंस्टाग्रामवर या फ्ली मार्केटची खूप ॲड होती आणि मराठी वृत्तपत्रात ह्याचे पॅम्पलेट्स आलेले होते, त्याच्यावरून आम्हाला कळलं आणि माउथ पब्लिसिटीमुळे खूप इतर लोकांनाही
हे घराघरात पोचलेलं आहे की आज एक्झिबिशन आहे इकडे 14 सप्टेंबरला या हॉलमध्ये या ठिकाणी. तर तुम्हाला या एक्झिबिशनबद्दल तुम्हाला असं विशेष काय वाटलं? विशेष म्हणजे एक्झिबिशन्स खूप ठिकाणी होतात, हल्ली जागोजागी एक्झिबिशन्स भरलेले असतात, पण इथे मेन गोष्ट बघायला मिळाली की मॅक्झिमम गोष्टी या हँडमेड आहेत, आर्टिफिशियल काहीच नाही आहे इकडे, ऑर्गॅनिक वस्तू आहेत ज्या खूप हल्ली आपल्याला मॉल्समध्ये वगैरे बघायला मिळत नाहीत. मेन तेच वैशिष्ट्य आहे की मॅक्झिमम गोष्टी हँडमेड आहेत आणि खूप छान प्रतिसादही मिळालेला आहे आत्तापर्यंत लोकांचा. अजून अख्खी संध्याकाळ बाकी आहे, बघू अजून पुढे काय मिळतं आहे ते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.